हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज बनवत आहोत ही स्लीव जी आहे ती आपण इथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशी बनवायची सांगणार आहे. तर एकदम सिंपल आणि इझी आहे स्लीव्ज. जास्त काही कपडाही लागत नाही. रेग्युलर आपले जे ब्लाऊज आहे त्याच्यामध्येच ही स्लीव्ज तुमची इथे रेडी होणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे तुम्ही मी फक्त इथे स्लीव्जच दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. तर तुमचंही फक्त मी इथे म्हणजे रेग्युलर स्लीव्जचे जे आहे ते मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी, पण ही स्लीव शॉर्टमध्ये जास्त छान दिसते, म्हणजे ॲटलिस्ट 5 ते 6 इंचापर्यंत छान दिसतं. तर रेग्युलर मी जे आहे माझं मेजरमेंट घेतलेलं होतं. तर माझी जी रेडी स्लीव्ज होती ती होती 4.5ची. तर मी रेग्युलर स्लीव्ज काढून घेतलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला ही आता मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायची आहे. तर मी जो मेन फॅब्रिक होता जे रेग्युलर स्लीव्सपेक्षा हाईटलाही जास्त आणि दोन्ही साईडनं म्हणजे मार्जिनच्या साईडनं पण म्हणू शकता आपण 4-4 इंच दोन्ही साईडनं सोडलेलं आहे. आणि मी हाईटलाही 1 ते 1.5 इंच सोडलेलं आहे. इथे थोडंसं मला कॉर्नरला कपडा कमी होता तरी पण मी तेवढं घेऊन ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तर वरती आपल्याला 1.5 इंचापर्यंत मी सोडून घेतलेला आहे. आणि हा शेप पूर्ण स्लीवच्या शेपमध्ये मी कट करून घेते. आपल्याला दोन्ही साईडनी 4-4 इंचही तुम्हाला सोडलं तरी चालेल. हवंच तर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा सोडू शकता, नसेल तर ॲटलिस्ट 4 इंच दोन्ही बाजूनी असलं पाहिजे. तर आपली ही पूर्ण स्लीवची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे स्टिचिंग करायची आहे. तर स्टिचिंगसाठी आपण घेऊया. स्टिचिंग करताना मी जेव्हा जे आहे तो सेम कपडा ठेवलेला आहे. आता आपण स्लीवचा इथे मिडल काढून घेतलेला होता, म्हणजे कॉटन अस्तरच्या. आणि आता आपण इथे मेन फॅब्रिकच्या स्लीवचा पण आपण जो आहे तो मिडल काढून घेतलेला आहे. तर आपल्याला फक्त मिडल काढायचं आहे याच्यासाठी की बरोबर दोन्ही साईडनं आपल्या प्लेट जे आहे ते व्यवस्थित पडल्या पाहिजे. तर तुम्ही सरळ भागाने पण घेऊ शकता, म्हणजे आपल्याला सोपं जातं. तर पहिले आपण मिडल टू मिडल इथे अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही पिन पण लावू शकता किंवा स्टिच पण करून घेऊ शकता, कारण आपल्याला तिथे स्टिचच मारायची आहे डायरेक्टली. तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण इथे प्लेट टाकून घेणार आहोत. तर प्लेट टाकताना आपल्याला फक्त अशा टाकायच्या आहे की मिडलपासून प्लेट एकमेकाकडे फेस करून आल्या पाहिजे. म्हणजे इकडची प्लेट जर डावी साईडला आहे तर तिकडची उजव्या साईडला येणार, म्हणजे सगळं एका साईडला न जाता एकमेकाच्या अपोजिट आल्या पाहिजे. तर आपल्याला या पद्धतीने इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहे. सेम मी 3 प्लेट टाकलेल्या आहे. तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही 4 पण टाकू शकता. आता माझ्याकडे जेवढा कपडा होता मी तेवढ्या याच्या प्लेट टाकते. इकडनं पण मी लास्टपासून जॉईन करते ती, म्हणजे आपल्याला मधी किती प्लेट टाकायच्या आहे तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो. आता एवढा कपडा आहे तर मी याच्या प्लेट, हे बघा तुम्ही इथे बघू शकता, मी याच्या इकडे टाकल्या होत्या तर त्याचा फेस मी इकडनं करून घेते, म्हणजे एकमेका समोर येतात त्या. तर इकडनं पण 3 प्लेट येणार आहे आणि आपल्या इकडच्या साईडने पण 3 प्लेट आलेल्या होत्या. तर आपल्याला या पद्धतीने इथे प्लेट्स ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. ह्या टाकल्याच्या नंतर आता मध्ये करायचं आहे की आपण हा जो कपडा राहणार आहे मध्ये आपला, तर इथे आपल्याला पूर्ण जे आहे ती खाली हा जो पूर्ण कपडा आहे याच्या मिडलला आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. हवंच तर तुम्ही जेव्हा प्लेट जॉईन करायच्या अगोदर ही लाईन मारू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि जर नसेल तर असंही मारू शकता. तर ह्या लाईनवरती काय करायचं आहे, आपल्याला एक 5 नंबरची जी आहे ती स्टिच मारून घ्यायची आहे. जी आपल्याला मी नंतर दाखवते तुम्हाला की आपल्याला ओढायची आहे ती प्लेट. त्याच्यासाठी आपल्याला 5 नंबरची मोठी स्टिच मारायची आहे की जी इझिली ओढल्या जाईल. ती पूर्ण तुम्हाला स्लीव्जवरती स्टिच मारून घ्यायची आहे. ती मारल्याच्या नंतर त्याची एक साईड जी आहे ती, म्हणजे दोन्ही जे धागे आहे त्याची एक धागा ओढून घ्यायचा आहे, की जेणेकरून काय होतं की त्याच्यानंतर तो कपडा जो आहे तो खेचला जातो. तर ही ट्रिक तर सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण सगळ्यांना सांगते की आपल्याला ह्या ट्रिकने इथे स्लीव्ज बनवायची आहे. आणि एकदम छान पद्धतीने स्लीव्ज रेडी होती. तुम्ही रेडी झाल्याच्यानंतर फर्स्टला बघितलंच असेल मी घातल्याच्यानंतर जी होती ती घातलेली होती, तर ती किती सुंदर पद्धतीने होती. या पद्धतीने आपल्याला जो मिडलला आहे तो खेचलेला कपडा जो आहे तो पूर्ण मिडलला घेऊन यायचा आहे. जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो पूर्ण मिडलमध्ये आपल्याला इथे घेऊन यायचा आहे. ह्या साईडनं पण तुम्हाला थोडंसं ओढवायचं आहे आणि ह्या साईडला पण ओढून जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो आपल्याला इथे मिडलला घेऊन यायचा आहे. एक जो धागा असतो त्याचा तर एकच धागा खेचायचा आहे की जेणेकरून आपला जो आहे तो कपडा इझिली ओढला जातो. तर हा जो एक्स्ट्रा आहे तो पूर्ण आपल्याला इथे मध्ये काढून घ्यायचा आहे. जो साईडला फक्त आपलं प्लेन येणार आणि जो एक्स्ट्रा आहे म्हणजे जेवढ्याच्या आपण प्लेट टाकलेल्या आहे त्याचा कपडा मध्ये येणार. फक्त काय होतं की ज्याच्यावरती आपल्या मोठ्या प्लेट येतात मिडलला एकदम छोट्या छोट्या येत्या आणि त्याच्या खाली आपल्या अगदी छोट्या प्लेट येतात, म्हणजे जो वरच्या कपड्याचा आहे त्याच खाली प्लेट येऊन जाते. तर त्याने काय होतं तुमच्या एका स्लीव्जमध्ये 3ही टाईपच्या प्लेट येतात आणि स्लीव्ज पण छान होती. तर या पद्धतीने आपल्याला सगळं मध्ये घ्यायचं आहे. हा जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो पूर्ण आपण इथे मध्ये घेणार आहोत. तो घेतल्याच्यानंतर
आता आपल्याला सरळ असंच ठेवून इथे स्टिच मारून घ्यायची आहे। आता तुम्ही याच्यावरती एक परफेक्ट स्टिच पण मारू शकता, पण हरकत नाही, आपण नंतर मोती वगैरे अटॅच करणार आहोत तेव्हा ही जी स्लीव्ज आहे ती पूर्ण अटॅच होऊनच जाते। त्याच्यामुळे म्हणजे नंतर जरी एक इथे स्टिच नाही मारली तरी हरकत नाही। तर आपल्याला ह्या स्टिचवरती काय करायचं आहे, आता अस्तरला जो आहे तो आपला मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचा आहे। फक्त इथे जो तुमचा गोंधळ होईल म्हणजे असं घोळ वगैरे येईल तो तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने घोळ येणार आहेत, आणि तो तुम्हाला इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे। म्हणजे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो त्या अस्तरमधून बाहेर टाकायचा आहे आणि आपल्याला इथे पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे। तर पूर्ण आपण अस्तर आणि जो आहे प्लेट त्या अटॅच करणार आहोत। आपण इथे ज्या प्लेट आलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला खाली प्लेट टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे सुद्धा मी पण जशा वरती प्लेट टाकलेल्या होत्या तशाच पद्धतीने आपल्याला इथे खाली प्लेट टाकून घ्यायची आहे की जेणेकरून छान दिसते। फक्त जो कपडा आहे तो आपल्याला पूर्ण वरती सरकून घ्यायचा आहे की जो त्याचा बलून आपल्या स्लीव्जमध्ये पडेल। त्याच्यासाठी आपल्याला जो कपडा आहे तो पूर्ण वरती स्लीव्जमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहेत। मी एक्स्ट्रा घेतलेले, असं नाही की वरती जेवढ्या प्लेट घेतल्या तेवढेच खाली आहे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्राही प्लेट येऊ शकता आपल्या, कारण आपण वरती मोठ्या मोठ्या प्लेट टाकलेल्या असतात, खाली आपल्याला छोट्या प्लेट घ्यायच्या, त्याच्यामुळे आपल्या खालच्या प्लेट एक्स्ट्रा राहतील। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण जो कपडा आहे तो आपल्याला अस्तरला इथे अटॅच करून घ्यायचा आहे। अटॅच करून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, जो एक्स्ट्रावाला आहे खालचा तर तो आपण इथे कट करून घेणार आहोत। जो एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे आपण पूर्ण कट करून घेणार आहोत। आणि आता आपल्याला याच्यावरती लावायची आहे खाली जी आहे ती पट्टी। तर या पद्धतीने आपली इथे स्लीव्ज अशा रेडी झालेली आहे। आता इथे लावायची आहे आपल्याला पट्टी, आणि जी पट्टी लेस वगैरे लावल्यानंतर स्लीव्ज एकदम छान पद्धतीने इथे रेडी होणार आहे। तर आपण जशी खाली रेग्युलर याला पट्टी लावतो त्या पद्धतीनेच आपल्याला लावायची आहे। आपण जसं वरतून फोल्ड करतो त्या टाईपमध्येच आपण वरतून फोल्ड करणार आहोत आणि खाली स्टिच करून देणार आहोत। आपल्याला एक मेन फॅब्रिक जो आहे त्याची 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती एका साईडनं फोल्ड करून घ्यायची आहे। मी इथे घेतलेली आहे 1.5 इंचाची पट्टी। त्यानंतर त्याला एक साईडनी पूर्ण फोल्ड करून घेते। जर तुमच्याकडे जर मोठी लावायची असेल तर तुम्ही मोठीही घेऊ शकता, हरकत नाही। म्हणजे तुमच्याकडे जे आहे मेजरमेंट जेवढा कपडा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। एक साईड फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपली जी ओपन बाजू राहणार आहेत, आपण पूर्ण ही एका साईडने फोल्ड करून घेतली। त्याच्यानंतर आपली जी एक ओपन बाजू आहे ती आपण याच्यावरती ठेवणार आहोत। या ओपन बाजूवरती आपण ओपन बाजू जी आहे ती स्लीवच्या वरती ठेवून घेणार आहोत या पद्धतीने, आणि आपल्याला खाली फोल्ड करायची आहे। जर तुम्ही एक असंही करू शकता की खालून लावून वरती फोल्ड करू शकता, किंवा मग वरतून लावून खाली फोल्ड करू शकता। दोन्ही पद्धतीने तुम्हाला इझी आहे। तर तुम्हाला जे इझी वाटतं आहे किंवा ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस आहे तुम्ही तेही करू शकता। फक्त आपलं एक मेन आहे की आपल्याला ज्या प्लेट वगैरे टाकलेल्या आहे खालची जी भाग आहे तो फिनिश करून घ्यायचा आहे। तर जसं आपण गोपी स्लीव्ज किंवा त्या प्लेटेड स्लीव्जला लावतो त्या टाईपमध्ये या पद्धतीने आता मी खालून टाकली आणि आतमधच्या साईडने फोल्ड करून घेणार आहे पूर्ण। या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये। ती झाल्याच्या नंतर आपण वरतून जो एक्स्ट्रावाला भाग आहे तो कट करून घेणार आहोत बाजूचा, आणि स्लीवचा तुमच्याकडे लेस वगैरे अवेलेबल असेल किंवा लावायची असेल तुम्हाला एक्स्ट्रा तर तुम्ही ती लावू शकता, किंवा अशीच ठेवून याच्यामध्ये आपल्याला इथे मी मोती अटॅच करणार आहेत ह्या लाईनला, तर आपल्याला इथे मोती लावायचे आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे आता इथे एक जी बॉर्डर आहे ती लावून घ्यायची आहे मला, तर मी इथे एक साडीची जी बॉर्डर होती ती लावणार आहे याला। जर नसेल तर तुम्हाला तर हरकत नाही, असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। आता मी ही जी बॉर्डर आहे ती इथे मी लावून अटॅच करून घेणार आहेत पूर्ण। आपल्याला ही जी आपण पट्टी लावलेली आहे त्या पट्टीवरतीच आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। खालची जी पट्टी आहे त्याच्यावरतीच आपल्याला इथे बॉर्डर जी आहे ती लावून घ्यायची आहे। तर आपल्याला ह्या पद्धतीने इथे सरळ बॉर्डर लावून घेणार आहोत आपण। इथे मी बॉर्डर लावून घेतलेली आहे। आता ही जी स्लीव्ज आहे ती मी इथे सध्या तर अशीच अटॅच करणार आहेत। मोती वगैरे थोडं ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर लावणार आहेत। तर आपण सगळ्यात पहिले स्लीव्ज लावताना बघणार आहोत की आपला आर्म होल जो आहे तो अगदी व्यवस्थित कट आहे का, आणि फ्रंट साईडला जो कमी आहे का, इथे स्लीव्ज लावताना कमी जास्त होते तर आपल्याला हा भाग जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे। आणि आपला जो समोरचा भाग आहे तो आतमध्ये थोडासा एक्स्ट्रा कट असतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। तर आपल्याला या पद्धतीने इथे स्लीव्ज जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। शोल्डरच्या मिडलपासनं स्लीव्ज लावून घ्यायची आहे।
मिडलपासून हाफ इकडे स्टिच करून घेणार आहेत आणि हाफ तिकडे स्टिच करून घेणार आहेत. स्लीव्ज नेहमी जेव्हा फर्स्ट टाईम लावतो तेव्हा आपल्याला मिडलपासूनच लावायची असते. जेव्हा सेकंड स्टिच मारतो त्याच्यानंतर तर ती आपण स्टार्टिंगपासून मारू शकता. आता आपल्याला ही जी पूर्ण आहे ती इथे लावून घ्यायची आहे. पूर्ण दोन्ही साईडने मी स्लीव्ज इथे अटॅच करून घेणार आहेत. हाफ इकडच्या साईडने आणि हाफ जी आहे ती पलीकडच्या साईडने, म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही पण मी इथे अटॅच करून घेणार आहेत. इथे स्लीव्ज आपल्याला लावून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस सांगते स्लीव्जला डबल स्टिच मारायचे आहे. तर आपल्याला स्लीव्जला इथे डबल स्टिच मारून घ्यायचे आहे. नेहमी स्लीव्जला आपल्याला डबल स्टिच मारायची असते ब्लाऊजला. स्लीव्ज आणि फिटिंगला तर एक्स्ट्रा येतच आपल्या, पण स्लीव शोल्डर जेव्हा आपण अटॅच करतो तेव्हा आपल्याला डबल स्टिच नेहमी मारायची असते. तर आपण इथे स्लीव्ज लावून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे स्लीव्ज आपली या पद्धतीने ह्या साईडनं रेडी झालेली आहे. आता हे जे आहे लावल्याच्यानंतर आपण इथे ब्लाऊज फिटिंग वगैरे केल्याच्यानंतर मी इथे मोती वगैरे लावून घेणार आहेत. तर मी या ब्लाऊजची फिटिंग करून घेते आणि तुम्हाला मोती लावून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता स्लीव्ज आपली छान पद्धतीने आहे आणि मी फिटिंग करून घेतलेली आहे इथे. त्याच्यानंतर आपण आता याला मोती लावून अटॅच करणार आहोत. ती जी आहे स्लीव्जला मोती लावून घेणार आहोत. तर ही जी तोपर्यंत मोती लावेपर्यंत आपल्याला जी मोठी स्टिच आहे ती तशीच ठेवायची आहे. तुम्ही इथे सुद्धा मोती लावल्याच्यानंतर आपली स्लीव्ज एकदम छान पद्धतीने अशी रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. चला नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.